घरगुती रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण मस्त अशी चटपटी आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना आपल्याला भूक फारशी कमी जास्त लागत नाही, खूप कमी भूक असते कारण आपण सतत पाणी पित असतो आणि त्यामुळे जेवताना तर आपण जेवायला नकोच असं वाटतं। पण जेव्हा अशा प्रकारचं काहीतरी चटपटीत जर जेवणामध्ये असेल ना तर आपल्याला 2 घास जास्तीचेच जातील, कारण इतकी चटपटीत आणि मस्त अशी ना तोंडाला पाणी सुटणारी आपली ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला सांगा। त्यासाठी आपण बघा इथं कैरी घेतलेली आहे, कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची वरची, त्यानंतर तिला किसून घ्यायची किसणीने। आता इतका तिला वाटीभर तिचा किस पडलेला आहे, त्या किसाच्या आपल्याला अर्धा कांदा घालायचा आहे, म्हणजे कांद्याचे आपण स्लाइस करून घ्यायचे आहेत। निम्मा कांदा घालायचा, म्हणजे कसं आहे किस जास्त असेल ना तर जास्त चटपटीत लागणार आपल्याला ही। कांदा सुद्धा एकदम छान पातळ चिरून घ्यायचा आहे बघा, एकदम बारीक स्लाइस करायचे आहेत त्याच्या, म्हणजे आपल्या या कैरीच्या किसामध्ये कांदा हा मिक्स झाला पाहिजे। त्यानंतर मिरची घ्यायची आहे, मिरची फार तिखट घेऊ नका, अगदी कमी तिखट असणारी मिरची घ्या यामध्ये। मी तर 2 कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर कोथिंबीर सुद्धा चिरून घ्या, एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण या आंब्याच्या किसामध्ये घालून घेऊया, कांदा, मिरची आणि कोथिंबीर। त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले वापरणार आहे, ज्यामुळे आपली ही कोशिंबीर एकदम चटपटीत होणार आहे। तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मीठ घालायचे चवीनुसार। त्यानंतर लाल तिखट घालायचे, खूप जास्त तिखट घालू नका, कोशिंबीर आपल्याला जास्त तिखट बनवायची नाही आहे, चटपटीत बनवायची आहे। आणि थोडंसं जिरे पावडर घालायची, ज्यामुळे छान अशी चटपटीत लागणार आहे आपली कोशिंबीर। मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, चमच्याने करा किंवा हाताने मिक्स करा, पण मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि आपली ही कोशिंबीर तयार झाली बघा। एक नंबर चवीला लागते, चटपटीत असते आणि तुम्ही 2 घास बघा जास्तीचेच खाणार, इतकी छान चटपटीत आपली ही कोशिंबीर बनते। आता सध्या तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याकडे कैऱ्या भरपूर मिळतात, बाजारात असतात, आपल्या झाडांना असतात, नाहीतर आपण कुणाच्या तरी चोरून सुद्धा आणू शकतोय 2। तर त्यामुळे मस्त अशा ह्या कैरीची चटपटीत कोशिंबीर बनवून नक्की खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची ही कोशिंबीर कशी झाली होती। आणि तुमचे छान मला कमेंटसुद्धा कळवत जा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कळवत जा, म्हणजे मला त्या प्रकारचे छान असे व्हिडिओ बनवता येतील। अगदी झटपट आणि थोडक्यात माझे व्हिडिओ असतात, झटपट रेसिपी आपल्याला हव्या असतात, अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या। तर अशा प्रकारच्याच माझ्या रेसिपीज अपलोड होत असतात, त्यामुळे नक्की एकदा तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि अशा प्रकारच्या रेसिपी बघा आणि नक्की शेअर करा। कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? अगदी जेवायला बसण्याच्या आधी 5 मिनिटं आपण ही रेसिपी बनवू शकतोय आणि मस्त अशी चटपटीत चवीला अप्रतिम लागणारी आपली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा बरं का कशी झाली होती। आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।